गुड मॉर्निंग. TY BCom अप्लाइड ग्रुप रुरल मार्केटिंगमध्ये आपण काही शेवटच्या घटकांची चर्चा करत आहोत. यामध्ये नाबार्ड, राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक या संदर्भात चर्चा करत आहोत. तर नाबार्डची स्थापना कधी झाली, नाबार्डचे अधिकृत भांडवल कशा पद्धतीचे आहे आणि नाबार्डचे अधिकृत भांडवल या संदर्भात आपण मागील तासाला चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण आज नाबार्डचे व्यवस्थापन, नाबार्डचे कार्य या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर नाबार्डचं व्यवस्थापन, नाबार्डचा कारभार हा 16 संचालक मंडळाकडून केला जातो आणि हे जे 16 संचालक मंडळ आहेत या 16 संचालकांची नियुक्ती या ठिकाणी पुढील प्रमाणे केलेली आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर हा नाबार्डचा चेअरमन असतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा डेप्युटी गव्हर्नर हा नाबार्डचा चेअरमन असतो. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे 3 संचालक, त्याच्यामध्ये डेप्युटी गव्हर्नर, चेअरमन अधिक 3 संचालक असतात. भारत सरकारकडून 3 संचालक नियुक्त केले जातात. त्याचबरोबर व्यापारी बँकेकडून 1, सहकारी बँकाकडून 2 तज्ज्ञ संचालक नाबार्डवर नियुक्त केले जातात. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये 16 संचालकाची नियुक्ती आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून 2 संचालक नाबार्डवर असतात. त्याचबरोबर अर्थव्यवस्था, ग्रामीण आणि ग्रामीण विकास या संदर्भातल्या 2 तज्ज्ञ व्यक्तींची नियुक्ती केली जाते. एक मॅनेजर डायरेक्ट नियुक्त केला जातो आणि एक पूर्ण वेळ डायरेक्टर पद नाबार्डवरती नियुक्त केलं जातं. अशा पद्धतीनं 16 लोकांचं संचालक मंडळ आणि 16 संचालक मंडळाचं व्यवस्थापन या पद्धतीने नाबार्डचं होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या नाबार्डच्या व्यवस्थापनामध्ये हे 16 संचालक आणि या 16 संचालक आपण बघितले की रिझर्व्ह बँकेचा डेप्युटी गव्हर्नर हा चेअरमन, परत रिझर्व्ह बँक 3 संचालक नियुक्त करते, भारत सरकार 3 संचालक नियुक्त करणे, व्यापारी बँकाकडून 1 असतो, सहकार तज्ज्ञाकडून 2 तज्ज्ञ व्यक्ती असतात, तसंच राज्य सरकारकडून 2 तज्ज्ञ असतात. त्याचबरोबर ग्रामीण आणि ग्रामीण विकासासंदर्भातले 2 तज्ज्ञ व्यक्ती असतात. एक मॅनेजर डायरेक्टर असतो आणि एक पूर्ण वेळ डायरेक्टर नाबार्डवर नियुक्त केला जातो. आता नाबार्डची कार्य, काय कार्य आहेत नाबार्डची? तर नाबार्डला राष्ट्रीय बँकेला दुहेरी भूमिका या ठिकाणी पार पाडावी लागते. नाबार्डचे कार्य आहेत. एक, शिखर बँकेचं कार्य. नाबार्डला पहिलं कार्य आहे हे शिखर बँकेचं कार्य पार पाडावं लागतं. दुसरं कार्य आहे पुनर्वित्त संस्था म्हणून कार्य पार पाडावं लागतं, पुनर्वित्त संस्था म्हणून. तिसरं कार्य पुनर्वित्त संस्था म्हणून कार्य पाडत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्वी शेतीला कर्जपुरवठा करण्याची शिखर बँकेची जबाबदारी होती. ती जबाबदारी रिझर्व्ह बँक पार पाडत होती. आता हे शिखर बँकेचं कार्य, शेतीच्या कर्जपुरवठ्याची जबाबदारी ही नाबार्डकडे सोपवण्यात आली. त्याचवेळी शेती आणि पुनरुत्त हे कार्य करणे ही नाबार्डची जबाबदारी किंवा हे कार्य नाबार्डला करावं लागतं. या कार्याबरोबरच काही नाबार्डची काही प्रमुख कार्य आहेत. पुनर्वित्त संस्था म्हणून त्या ठिकाणी नाबार्डला काम करावं लागतं. तसंच शेती, लघुउद्योग, कुटीरोद्योग, ग्रामीण उद्योग, हस्तउद्योग, ग्रामीण हस्तव्यवसाय, कारागीर आणि इतर आर्थिक कार्यक्रम या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून कर्जपुरवठा करण्यासाठी सुद्धा नाबार्डला काम करावं लागतं. आणि मग त्या दृष्टिकोनातूनच या ग्रामीण विकासाला उत्तेजन देणं हा त्यामागचा अतिशय महत्त्वाचा हेतू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. नाबार्ड ही एक राष्ट्रीयकृत बँक आहे, तिला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर नाबार्डचे काम करत असताना नाबार्ड राज्य सहकारी बँका, विभागीय ग्रामीण बँका, भूविकास बँका, ग्रामीण विकास बँका या सर्वच बँकांना कर्जपुरवठा, अल्प आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याचं अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचं कार्य या नाबार्डला या ठिकाणी पार पाडावं लागतं. सर्वच प्रकारच्या बँकांना अल्प आणि मध्यम मुदतीचा, दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. तसेच शेती क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी सुद्धा संबंधित मध्य सहकारी बँकांची मान्यता कोणत्याही संस्थेला या ठिकाणी नाबार्डला घ्यावी लागते आणि दीर्घ मुदतीचं कर्ज या ठिकाणी बँकांना उभा करावं लागतं. अशा संस्थांचं भाग भांडवल अगर भाग रोखे विकत घेऊन या संस्था
यामध्ये गुंतवणूक करू शकतात, गुंतवणूक या ठिकाणी केली जाते. त्याचबरोबर लघुउद्योग, कुटीरोद्योग, ग्रामीण हस्तव्यवसाय, लघुउद्योग, कुटीरोद्योग, ग्रामीण हस्तव्यवसाय इत्यादी संबंधित असलेल्या केंद्र सरकार, राज्य सरकार, योजना आयोग, त्याचबरोबर अखिल भारतीय व राज्य पातळीवर संस्था या सगळ्यांच्यामध्ये एकसूत्रीपणा करणं हे मूलभूत कार्य या ठिकाणी नाबार्डला करावं लागतं. केंद्र सरकार, राज्य सरकार, योजना आयोग आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एकसूत्रीपणा करण्याचे कार्यसुद्धा नाबार्डला या ठिकाणी करावं लागतं. त्याचबरोबर प्राथमिक सहकारी बँका सोडून विभागीय ग्रामीण बँका, सहकारी बँका यांच्या कार्याची तपासणी करणं हे सुद्धा काम या ठिकाणी नाबार्डलाच करावं लागतं. या ठिकाणी हे काम नाबार्डच करते. तसेच नाबार्डने संशोधन व विकास निधी स्थापन केला की ज्यायोगे विविध ग्रामीण क्षेत्राचे प्रकल्प तयार करणे, तसेच शेती व ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणं हे सुद्धा कार्य या ठिकाणी नाबार्डलाच करावं लागतं. नाबार्डच या ठिकाणी हे काम करत राहतं की शेती संशोधन आणि विकास प्रकल्प, कारण शेतीमध्ये नवीन नवीन संशोधन, नवीन नवीन बी बियाणे, नवीन नवीन तंत्र, टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर ज्या काही प्राथमिक सहकारी बँका आहेत त्यांना सोडून ज्या काही विभागीय ग्रामीण बँका, सहकारी बँका आहेत त्यांच्या कार्याची तपासणी करण्याची जबाबदारी नाबार्डकडे असते. ते कशा पद्धतीचं कार्य करतात ही तपासणी करण्याचं काम नाबार्ड या ठिकाणी करत राहतं. तसंच नाबार्डने संशोधन व विकास निधी स्थापन केला आहे. त्यायोगे ग्रामीण क्षेत्राचे प्रकल्प तयार करणे, तसेच शेती व ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्याचं कार्यसुद्धा या ठिकाणी नाबार्ड करत राहतं. तसेच ग्रामीण क्षेत्राच्या पुरवठ्याच्या गरजेसंबंधी शिखर बँक म्हणून नाबार्ड त्या ठिकाणी काम करतं. अशा पद्धतीनं नाबार्डने आजपर्यंत केलेल्या एकूण कर्ज पुरवठ्यापैकी, आजपर्यंत जो काही नाबार्डने कर्ज पुरवठा केला आहे त्यापैकी जास्तीत जास्त कर्ज पुरवठा नाबार्डने शेती आणि ग्रामीण उद्योगांनाच केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीचं एक नाबार्डचं एक कार्य आहे की अधिकाधिक कर्ज पुरवठा, मग तो अल्पाधिक किंवा दीर्घमुदतीचा असेल, अल्पमुदतीचा असेल, दीर्घमुदतीचा, यांत्रिकीकरण, शेती सपाटीकरण, शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामं करण्यासाठी, पाईपलाईन करण्यासाठी, विहीर करण्यासाठी, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ड्रिप इरिगेशन तयार करण्यासाठी जो काही खर्च आहे तो सर्वच खर्च, त्याचबरोबर गोडाऊन बनणे, साठवणूक व्यवस्था करणे, हे जी काही कामं असतात ती सर्वच प्रकारची कामं करण्यासाठी नाबार्ड या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करत राहतं. त्याचबरोबर बिगर भूमी क्षेत्रासाठी सुद्धा नाबार्डने कर्ज पुरवठा केलेला आहे. NFS 14.5% कर्ज पुरवठा हा बिगर भूमी क्षेत्रासाठी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी एकूण कर्ज पुरवठ्यापैकी, दुग्ध व्यवसाय आणि या दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी एकूण कर्ज पुरवठ्यापैकी जवळपास 10% कर्ज पुरवठा हा नाबार्डने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर शेतीबरोबर केल्या जाणाऱ्या इतर जे काही पूरक उद्योगधंदे आहेत, कुक्कुटपालन व्यवसाय, शेळीपालन आहे, मेंढीपालन आहे, वराह पालन आहे, मत्स्यपालन आहे, या सगळ्यांच्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा हा नाबार्डने केलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा नाबार्डने हा पुनर्वित्त कर्ज पुरवठा घडवून आणल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील लोकांच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा केलेला नाबार्डने केलेला आहे. यामध्ये जवळपास 18% कर्जपुरवठा हा नाबार्डने केलेला आहे. यावरूनच ग्रामीण विकासासाठी सुद्धा नाबार्डचं कार्य हे फार मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं नाबार्ड ही आर्थिक विकासातील एक सर्वोच्च संस्था आहे, ग्रामीण विकासातली एक सर्वोच्च संस्था आहे आणि तिची कार्य बघितली, त्याचबरोबर तिचं व्यवस्थापन बघितलं. 16 संचालकामार्फत त्याचं व्यवस्थापन चालतं आणि हे सगळे संचालक देशाच्या RBIच्या नियंत्रणाखाली असतात आणि त्या पद्धतीनं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. त्याचबरोबर तिचे कार्य आहेत, शिखर बँक म्हणून कार्य करावं लागतं, पुनर्वित्त संस्था म्हणून तिला काम करावं लागतं, शेती, लघुउद्योग, कुटीरोद्योग संस्थांच्या विकासासाठी सुद्धा नाबार्डला या ठिकाणी काम करावं लागतं. राष्ट्रीयकृत बँकाने मान्यता दिलेल्या राज्य सहकारी बँकांना कर्जपुरवठा करणं, त्यांचं नियोजन करणं, त्यांच्यावरती मार्गदर्शन करणं, त्यांना अल्प दीर्घ मुदतीचं कर्जपुरवठा या ठिकाणी केला जातो.
शेती क्षेत्राला सुद्धा कर्ज पुरवठा केलं, ग्रामीण विकासासाठी कर्ज केला जातो. लघुउद्योग, कुटीरोद्योग, हस्तउद्योग या सगळ्यांच्यामध्ये समन्वय साधणं, त्यांना कर्ज पुरवठा करणं ह्याही स्वरूपाचं काम या ठिकाणी केलं जातं. अनेक राष्ट्रीय पातळीवरती जी काही महामंडळं आहेत त्यांच्याही विकासात्मक कर्ज पुरवठा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्राथमिक सहकारी बँका सोडून इतर ज्या काही विभागीय ग्रामीण बँका आहेत त्यांची तपासणी करण्याचं काम नाबार्डनं या ठिकाणी केलेलं आहे. तसंच संशोधन व विकास निधी स्थापन केलेला आहे, ज्यायोगे विविध ग्रामीण क्षेत्राचं प्रकल्प तयार करणे तसेच शेती व विकासाला प्रोत्साहन देण्याचं कार्य नाबार्ड या ठिकाणी करतं. तसेच ग्रामीण क्षेत्राच्या उपयुक्तेनुसार शिखर बँक म्हणून नाबार्ड या ठिकाणी शेतीच्या मूलभूत विकासात्मक अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर शेतीशिवाय अन्य क्षेत्राला सुद्धा कर्ज पुरवठा केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास नाबार्डने 18% हे अन्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच फक्त शेतीच हाच एकच दृष्टिकोन नाही, तर विकासात्मक ग्रामीण विकास, शेतीशिवाय जे काही विकासात्मक घटक आहेत अशा सर्वच घटकांना नाबार्डने कर्ज पुरवठा केलेला आहे. अशा पद्धतीने आपण नाबार्डचे व्यवस्थापन आणि नाबार्डचे कार्य पाहिले. आपण पुढील तासाला नाबार्डच्या कार्याचे मूल्यमापन या संदर्भात चर्चा करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.